आत येऊ? तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले होते. नाश्ता इथे वर कशाला आणला? तुम्ही नाश्ता करायला खाली नाही आलात ना, सगळे वाट बघत होते तुमची. तुम्ही आला नाहीत म्हणून म्हटलं मीच यावं नाश्ता घेऊन. मला नकोय, घेऊन जा. असं कसं? असं उपाशी पोटी बाहेर पडायचं नसतं, चांगलं नसतं. थोडं खाल्लं तर पोटाला आधार मिळेल ना. आणि तुमच्या आवडीचे पोहे बनवलेत, आवडतील तुम्हाला. तुला कसं माहित मला पोहे आवडतात ते? नाही म्हणजे खाली कोण काही बोललंय का? कोणी कशाला काही सांगायला पाहिजे? मला सगळं माहितीये तुमच्याबद्दल. म्हणजे सध्या तुम्ही एकटे आहात, पण फार का एकटे नाही राहणार तुम्ही. सॉरी, तुम्ही प्लीज चुकीचा अर्थ नका घेऊ. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की काळ हे प्रत्येक दुःखावरचं औषध असतं ना. शिवाय तुमच्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी एवढी जवळची माणसं आहेत ना. एवढंच म्हणायचं होतं मला. सॉरी. छान बोलतेस, पण कसं ना, माझ्या बाबतीत माझ्या नात्यांनीच गडबड केली आहे. नका काळजी करू तुम्ही. प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी तुटलेलं नातं सुद्धा जोडते. फक्त आपल्या प्रेमावर विश्वास असा. तुला कसं माहिती? मला कसं माहित म्हणजे माझ्या आयुष्यात समोर आलेल्या प्रत्येक माणसाला प्रेमाने जिंकून नाती जोडण्याचा, टिकवण्याचा खूप प्रयत्न केलाय मी. हा, आता रक्ताची नाती नाही मिळाली मला, पण जी नाती मिळाली ती टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न तरी नक्कीच केलाय मी बोलत काय बसलेत, नाश्ता थंड होत आहे. तुम्ही प्लीज करून घ्या. इथे ठेवू? ठेवते.